नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत आता कलाला वाचवतो आणि बाहेर घेऊन येतो. त्यानंतर घरातील सर्वजणच घाबरलेले असतात. सगळ्यांनाच कळत नसतं की आता काय करायचं आहे. अद्वैतने कलाचा जीव तर वाचवलेला असतो, पण त्यानंतर कला खूपच मोठ्या धक्क्यात असते. तिला कळत नसतं की आता पुढे काय करायचं आहे, कसं सांभाळायचं आहे हे सगळं. कारण एवढं मोठं दुकान आपलं गेलेलं आहे, या गोष्टीचा कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कला विचार करू लागलेली असते. कला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे. आणि संगीता मात्र इकडे रडायला लागलेली असते. संगीता म्हणत असते की आमचं दुकान गेलेलं आहे, आता काय होणार आहे हा प्रश्न संगीताला पडलेला असतो. अद्वैत त्या सगळ्यांना आधार देत असतो, सगळ्यांना सांगत असतो काळजी करू नका, मी आहे ना. आणि कलाला तो समजवत असतो. कलाला म्हणत असतो की अगं खरे मी आहे ना, आपण पुन्हा दुकान उभं करूया, तू नको काळजी करू. पण कला मात्र ऐकायला तयार नसते. कला अगदी रडत असते. ती मोठमोठ्याने, तिला त्रास होत असतो. तिला असं तो धक्का सहनच झालेला नसतो. ती म्हणत असते काहीही झालं तरी का असं झालेलं आहे, माझ्यासोबत असं का झालेलं आहे, कशामुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे. त्याचवेळी इकडे दिनकर मात्र अद्वैतला हात जोडून म्हणत असतो की आज तुमच्यामुळे माझी कला जिवंत राहिली आहे, नाहीतर आतमध्ये तिचं काय झालं असतं, हा दिनकर म्हणत असतो. आणि त्याचवेळी कला म्हणत असते की आई अंबाबाईच्या कृपेने सगळं व्यवस्थित होईल असं वाटत होतं, पण अचानक ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. कलाला त्रास होऊ लागलेला असतो आणि कलाला या सगळ्यामुळं खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला मात्र रडत असते आणि त्याचवेळी संगीताला मात्र चक्कर येत असते. त्यानंतर कला म्हणू लागते की अंबाबाईचा फोटो आतच राहिलेला आहे. आणि अद्वैत त्या क्षणी उठतो आणि आत जायला लागतो. अद्वैत आत जातो आणि अंबाबाईचा फोटो आणण्यासाठी तो आत गेलेला असतो. इकडे कला रडत असते. कलाला कळतच नसतं आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की चांदेकर अजून बाहेर का आलेला नाही, अद्वैत अजून बाहेर का आलेला नाही, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि मग अद्वैतच्या पाठोपाठ कला पण आतमध्ये जाते, कारण त्या आगीमध्ये अद्वैत निघून गेलेला असतो. कलाला मात्र माहिती नसतं की अद्वैतची अवस्था कशी आहे, अद्वैतला काय वाटत असेल, याबद्दल कलाला काहीच माहिती नसतं. त्या क्षणी कला संगीताला सावरते आणि तिथून अद्वैतच्या मागे आत जाते, कारण अंबाबाईचा फोटो आत आहे आणि अंबाबाईचा फोटो आणण्यासाठी अद्वैत आत गेलेला असतो. आणि अद्वैत आतनं अजून काय येत नाही हा प्रश्न कलाला पडलेला आहे. म्हणून कला आत जाते आणि पाहते तर काय, अद्वैतला त्रास होऊ लागलेला असतो. अद्वैतला कळत नसतं आणि अद्वैतला भयानक त्रास होत असतो, कारण ऑलरेडी त्याला अस्थमाचा त्रास असतो आणि त्या धुराने त्याला जास्त त्रास होऊ लागलेला असतो. कला म्हणते की चांदेकर अजून बाहेर का येत नाहीये, का अजून बाहेर आलेला नाही आहे चांदेकर, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत आणि चांदेकर असं म्हणत ती त्याच्या मागे जाऊ लागते. इकडे घरी सर्वजण विचार करत बसलेले असतात. अजूनपर्यंत इकडे कला आणि अद्वैत यांचा काही कॉन्टॅक्ट झालेला नाही. नक्की काय झालेला आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, म्हणून सगळेजण विचार करत असतात. आणि त्याच वेळी इकडे सरोज म्हणत असते की अद्वैतने जायची गरजच नव्हती, का गेला तो, काय गरज होती त्यांच्याकडे जायची. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ, कारण पेढीतल्या कोणाला काही झालं तरी अद्वैत त्यांच्या मागे धावून जातो आणि हे तर त्याच्या सासरची मंडळी आहे, त्यांच्यासाठी अद्वैत जाणार हे मला माहिती होतं. आणि सरोज तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे, कारण अद्वैत जो गेलेला आहे तो त्यांच्या मदतीसाठी गेलेला आहे आणि त्यांना त्यांची मदत करणं गरजेचं होतं, म्हणून अद्वैत गेलेला आहे. मला नाही वाटत की अद्वैतनं चुकीचं काही केलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे राहुल मात्र मस्त हसत बसलेला असतो. त्याला काही देणं घेणं नसतं, कोणाचं काय चाललंय त्याच्याशी त्याला काही फरक पडत नसतो, कारण अद्वैत गेलाय किंवा कोणी गेलाय आणि तो खरेंच्यात गेलाय त्याच्याशी त्याला काही फरकच पडत नसतो, कारण खरे हे गरीब आहेत आणि त्यांची मदत करायची काय गरज आहे असं त्याचं म्हणणं असतं. खरं तर तिथे नैनालाच काही वाटत नसतं. नैनाला जर काही वाटत नसेल तर राहुलला काही वाटण्याचा प्रश्नच येत नसतो. आणि नैना मात्र तिथे शांतपणे हसत बसलेली असते. तिला जराही भान नसतं की आपल्या आईवडिलांवर काय प्रसंग ओढवलेला आहे, त्यांच्या बाबतीत तिथे काय घडलेलं आहे, याबद्दल काहीही तिला वाटत नसतं. इकडे आबा म्हणत असतात की सरोज बस कर, कारण तो मदतीसाठी गेलेला आहे हे तुलाही माहिती आहे, त्यामुळं अति करू नकोस. आता जे काय झालेलं आहे ना ते चांगलंच होणार आहे आणि अद्वैत त्यांच्या मदतीला गेलेला आहे, सगळेजण तिथे सुखरूप असणार आहेत, हे सगळं आबा बोलत असतात. इकडे मात्र अद्वैत खूपच बिकट अवस्थेत असतो. अद्वैत आत गेलेला असतो, त्याला बाहेर येता येत नसतं, कारण आगीने खूप मोठा तिथे
पेट घेतलेला असतो. आगीचे जे लोट आहेत ते तसेच येत असतात आणि आगीमुळं इकडे अद्वैतला कळतही नसतं की काय झालेलं आहे. आणि अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरी हा देवयाईचा फोटो घेऊन बाहेर जायचा आहे. आणि अद्वैत मग देवयाईचा फोटो जो आहे तो घेण्यासाठी तिथून बाहेर येतो आणि बाहेर येतानाच त्याला त्रास व्हायला सुरुवात होते. कला अद्वैतच्या सोबत असते. अद्वैतला सावरत त्याला बाहेर घेऊन येत असते. त्याला श्वास घेता येत नसतो. त्याचा श्वास कोंडला जात असतो कारण अद्वैतला अस्थमाचा त्रास असतो. अद्वैत आणि कला दोघंही बाहेर येतात. सगळे बाहेर अगदी आरडाओरडा सुरू असतो. सगळे टेन्शनमध्ये असतात. सगळ्यांना कळत नसतं की आता हे दोघंजण कोणत्या अवस्थेत आहेत. आणि कला जेव्हा अद्वैतला बाहेर घेऊन येते सोहम धावत जातो. अद्वैतला आधार देतो कारण अद्वैतला त्रास होत असतो. अद्वैतला श्वास घेता येत नसतो. मग सोहम अद्वैतला तिथे एका ठिकाणी बसवतो आणि दादा काय होतंय तुला इकडे. कला पण म्हणत असते की चांदेकर काय होतंय तुला असं म्हणत कला अद्वैतला बोलत असते. त्याला बोलतं करत असते. परंतु अद्वैतचा त्रास मात्र वाढलेला असतो. त्याला श्वास घेता येत नसतो. तेव्हा कला म्हणते की सोहम गाडीमध्ये त्या ड्रॉवरमध्ये जा आणि तिथे चांदेकरचा पंप आहे तो घेऊन ये कारण त्याला अस्थमाचा अटॅक आलेला आहे. त्याला आत्ता पंप देणं खूप गरजेचं आहे असं म्हणत कलाने अद्वैतचा जो पंप आहे तो आणण्यासाठी सोहमला पाठवलेलं असतं. आणि सोहम मग तो पंप घेऊन येत असतो. सोहम पंप घेऊन येतो. कला अद्वैतला तो पंप देते आणि त्याला सांगू लागते की चांदेकर तुला काही होणार नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, काळजी करू नकोस असं म्हणत त्याला आधार देत असते. परंतु इकडे अद्वैतला काहीही आराम भेटत नसतो कारण अद्वैतचा त्रास हा वाढत चाललेला असतो. कला त्याला सांगत असते चांदेकर तू बोलत राहा. पण अद्वैतला श्वासही घेता येत नाही आणि बोलताही येत नसतं. त्यानंतर मात्र कलाला खूपच भीती वाटू लागते. कला विचार करू लागते की हे सगळं काय होतंय, हे सगळं कशामुळं होतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि कला अद्वैतला म्हणत असते चांदेकर. त्यावेळेस ती सोहमला म्हणते सोहम गाडी काढ, आत्ताच्या आत्ता याला हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे असं म्हणत सोहमला ती गाडी काढायला सांगते. परंतु सोहम गाडीकडे जातो आणि गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो. तेव्हा सोहम येतो आणि म्हणू लागतो की वहिनी गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे. तेव्हा कला म्हणते काय, मग ॲम्ब्युलन्सला कॉल कर. ॲम्ब्युलन्सला कॉल केला जातो. तर ॲम्ब्युलन्सवाले तिथं म्हणत असतात की 40 मिनिटं लागतील यायला कारण तेवढा वेळ अद्वैतकडे नसतो. अद्वैतला लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं असतं. आणि मग सोहम सांगू लागतो की वहिनी 40 मिनिटं लागणार आहेत. त्यावेळेस कला म्हणते की नाही सोहम, आत्ताच्या आत्ता काजू जा आणि तिथली नाक्यावरची रिक्षा घेऊन ये. चांदेकरला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला नेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आणि तू रिक्षा घेऊन ये असं म्हणत कलाने रिक्षा आणायला पाठवलेली असते. आणि मग रिक्षा येते तेव्हा कला अद्वैतला आधार देते आणि अद्वैतला रिक्षामध्ये बसवते. आता रिक्षातून अद्वैतला हॉस्पिटलला घेऊन जायचं असतं. कलाला खूप काळजी वाटत असते. कला खूप रडायला लागलेली असते कारण अद्वैतलाही तेवढाच त्रास होऊ लागलेला असतो. अद्वैतला त्या गोष्टी सहनच होत नसतात आणि अद्वैतच्या काळजीने कलाच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नसतात. कला खूपच रडत असते. कलाला खूप भीती वाटत असते. आणि इकडे आता रिक्षा आलेली आहे. रिक्षातून कला अद्वैतला घेऊन चाललेली आहे. परंतु एक गोष्ट मात्र घडत आहे की देवयाईचा आशीर्वाद मात्र पाठीशी आहे. म्हणून तर कला अद्वैतला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर अद्वैतला ती आधारही देत आहे. अद्वैतला ती समजूनही सांगत आहे. अद्वैतला म्हणत आहे की चांदेकर काळजी करू नकोस. इकडे तर अद्वैत एवढ्या बिकट अवस्थेत आहे तरीही अद्वैत म्हणत आहे की खरे मी आहे ना, दुकानाची काळजी करू नकोस तू. तेव्हा कला मात्र अद्वैतला म्हणत असते चांदेकर तू बोलत राहा माझ्याशी, तू बोलत राहा. तुला माहिती आहे ना, तू बेडवर माझ्या बाजूला पाय पण ठेव, माझ्या हद्दीत ये, मी तुला काहीच म्हणणार नाही असं कला बोलत असते. आणि कला म्हणत असते की प्लीज पण तू बोलत राहा, माझ्याशी भांडत राहा तरी चालेल पण तुला काही होता कामा नाही. अद्वैत म्हणत असतो खरे मला काही होणार नाही आहे. आणि कला हसत असते कारण अद्वैत तिला त्या परिस्थितीत ही हसवत असतो, बोलत असतो. आणि कला म्हणत असते ठीक आहे माझी मस्करी कर पण तू बोलत राहा, तू शांत राहू नकोस, तू बोलणं खूप गरजेचं आहे असं कला सांगत असते. आणि अद्वैतला बोलतं ठेवत असते. रिक्षावाल्या दादांना ती सांगत असते की लवकर चला प्लीज, घाई आहे, थोडं लवकर चला असं ती रिक्षावाल्यांनाही सांगत आहे. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की खरे ते चालवत आहेत ना रिक्षा, का तू चालवतेस असं म्हणून तिच्याकडे पाहून हसत असतो. कला म्हणते ठीक आहे माझी मस्करी कर, सगळं चालेल पण चांदेकर तू बोलत राहा, तू बोलणं खूप गरजेचं आहे असं कलाला वाटत असतं.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणत असते की चांदेकर, काहीही झालं तरी तुला बोललं पाहिजे आणि तू बोलत राहा आणि मला काही बोलायचं ते बोल तरीही चालेल, मी तुला काहीच म्हणत नाही, पण तू बोलत राहा असं कला म्हणत असते. शेवटी आई अंबाबाईचा फोटो तिला तिथं दिसतो. त्या फोटोला ती हात जोडते आणि म्हणू लागते की आई अंबाबाई, माझ्या चांदेकरला सुखरूप ठेव, त्याला काही होता कामा नये. आणि असं म्हणत कलाने आई अंबाबाईकडे तिचं गाऱ्हाण गायलेलं आहे, देवीची प्रार्थना सुरू केलेली आहे. कारण अद्वैतचा आवाज बंद झालेला असतो, त्याला श्वास घ्यायलाही तेवढाच त्रास होत असतो. म्हणून कला देवीकडे मागणं मागत आहे. इकडे सोहम आणि काजू दोघंही गाडीवर निघालेले असतात आणि मग सोहम म्हणतो मी आईला कॉल करून कळवतो. मग सोहम कॉल करतो तेव्हा रजनी कॉल रिसीव करते आणि म्हणते काय झालं सोहम, कसे आहात तिथे, सगळं ठीक आहे ना. तेव्हा सोहम सांगू लागतो की आई इथं काहीही ठीक नाही. अगं कलावहिनीचं जे दुकान आहे ते एका बिल्डरने पूर्ण दुकान जाळलेलं आहे, ते पूर्ण दुकान जळलेलं आहे आणि अद्वैत दादाला तिथल्या त्या धुरामुळे अस्थम्याचा अटॅक आलेला आहे, त्याला संजीवनी हॉस्पिटलला ॲडमिट करायला नेलेलं आहे, तर तुम्हीही तिकडे या असं सोहमने सांगितल्यानंतर इकडे रजनीला खूप मोठा धक्का बसतो. रजनी म्हणते काय सांगतो सोहम तू. सोहम म्हणतो हो आई, लवकरात लवकर या, मीही चाललेलो आहे तिकडे, कलावहिनी या दादाला घेऊन गेलेली आहे. तेव्हा मात्र आता रजनी सांगते की आत्ता अद्वैतला अस्थम्याचा अटॅक आलेला आहे तिथल्या धुरामुळे आणि कलाचं सगळं दुकान जळलेलं आहे. ते ऐकल्यानंतर आबांना धक्का बसतो आणि इकडे सरोज म्हणू लागते यासाठी मी या मुलाला सांगत होते जाऊ नको, पण त्याने माझं ऐकलेलं नाही, कारण तो तिथे गेल्यानंतर या गोष्टी घडणार हे मला माहिती होतं, म्हणूनच मला असं वाटत होतं की त्याने तिथे जाऊ नये, परंतु याने अजिबात ऐकलेलं नाही आणि तो तिथे गेलेला आहे. हे ऐकल्यानंतर सरोजला मात्र धक्का बसतो आणि सरोज म्हणते की मी जाते, मी हॉस्पिटलला जाते असं म्हणत सरोज निघालेली असते. आबा म्हणत असतात मीही येतो, परंतु सरोज म्हणते की नाही, काही गरज नाही आहे, तुम्ही नका येऊ आबा, तुम्ही आराम करा. इकडे कला, सोहम, काजल यांनी इकडे अद्वैतला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आणि अद्वैतवर उपचार करा लवकर असं कला डॉक्टरांना सांगत आहे. कला सांगत आहे की असं आमचं दुकान पेटलेलं होतं, तिथं धूर झालेला होता आणि त्या आगीमुळे याची अवस्था अशी झालेली आहे आणि याला ऑलरेडी अस्थमा आहे. डॉक्टर म्हणतात की तुम्ही थांबा इथे, आम्ही त्यांच्यावरती लगेच ट्रीटमेंट करतो, कारण कंडिशन ही क्रिटिकल आहे, लगेच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कला मात्र ढसाढसा रडत असते आणि त्याचवेळी काजल, सोहम सर्वजण कलाच्या सोबत असतात. तेवढ्यात दिनकर आणि संगीताही तिथं पोचतात. कलाला मात्र वाईट वाटत असतं, कारण चांदेकरने थोडाही माझा विचार केला नाही आणि आत्ता त्याने त्या आगीमध्ये उडी टाकली आणि मला वाचवलेलं आहे. तेवढ्यात संगीता, दिनकर तिथं आलेले असतात. दिनकर म्हणतो की कला, खरंच हा माणूस ना देव माणूस आहे, विचार कर तू, तुझा जीव वाचवण्यासाठी त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही, डायरेक्टली त्या आगीत उडी टाकली आणि तुला वाचवलेलं आहे. त्याचबरोबर तू आत होती तेव्हाही ते आले आणि जेव्हा त्यांना कळलं त्या क्षणी ते तुझ्याकडे धावत आले. त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं की काळजी करू नका, दुकान आजचं उद्या आपल्याला उभं करता येईल, पण आत्ता आपण सगळे सुखरूप असणं गरजेचं आहे. त्यांनी तुझा जीव वाचवला, पण आज बघितलं ना त्यांच्यावरती काय वेळ आलेली आहे, त्यांना आज आता मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. हे ऐकल्यानंतर इकडे कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं. कला म्हणत असते हो, चांदेकरने कसलाही मागचा पुढचा विचार केला नाही, त्याने डायरेक्टली आगीत उडी टाकली आणि आत्ता त्यालाच त्रास होत आहे. हे सगळं कला बोलत असते आणि त्याचवेळी ती रडत असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. खरंच चांदेकर खूप चांगला आहे, चांदेकरने आजपर्यंत माझ्या मदतीला धावूनच आलेला आहे, त्याने आजपर्यंत मला कधीही त्रास दिलेला नाही किंवा माझ्याशी तो चुकीचं वागलेला नाही असं कला म्हणत असते. कलाला वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता चांदेकरला सुखरूप बरं करणं गरजेचं आहे. ती म्हणत असते की देवी आई, चांदेकरला काही होऊ देऊ नकोस, चांदेकर सुखरूप असला पाहिजे अशी प्रार्थना ती देवीकडे करत आहे. आणि इकडे संगीता पण रडत आहे. संगीता म्हणत आहे एवढं सगळं झालेलं आहे आणि त्यात जावई बापूंची अशी अवस्था झालेली आहे. ही गोष्ट संगीताला खूपच त्रास देत असते, तिला सहन होत नाही. अद्वैतला हा त्रास सुरू झालेला आहे. या गोष्टीचा त्रास कलाला, संगीताला, दिनकरला या सगळ्यांना होत असतो. अद्वैतने आपला जीव वाचवला, पण आत्ता त्याचा जीव हा धोक्यात आहे, त्यासाठीच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर ते कलाला दोघंही समजवत असतात खरंच देव माणूस आहे आणि देव माणसानेच आपल्या मदतीला येऊन आपली मदत केलेली आहे. अद्वैतराव जर आज आले नसते तर कले तुझी अवस्था काय झाली असती. कला म्हणते हो बाबा, मी पाहिलं अद्वैतने माझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे, त्याने कसलाही विचार न करता त्याने माझा जीव वाचवलेला आहे
असं म्हणत कला रडत असते आणि तेवढ्यात सरोज तिथे येते. सरोज विचारते, अद्वैत अद्वैत करत आलेले असते. तेव्हा इकडे सरोजला सगळेजण सांगू लागतात की अद्वैतवर ट्रीटमेंट सुरू आहे आणि अद्वैत आतमध्ये आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सरोज विचारते काय झालेलं आहे. तेव्हा कला सांगू लागते की आमच्या दुकानाला एका बिल्डरने आग लावलेली होती आणि त्यानंतर इकडे अद्वैत, मी आतमध्ये होते, अद्वैत आला, त्याला ही गोष्ट कळली आणि त्याचबरोबर ते दोघंही आत गेले आणि त्यानंतर अद्वैत मला वाचवायला आला आणि त्यानंतर त्या धुराने त्याला त्रास होऊ लागलेला आहे. त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की उपचार सुरू केलेले आहेत, पण त्याची कंडिशन ही क्रिटिकल आहे. हे ऐकल्यानंतर सरोज म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय? हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्या मागं तो आला तिथं म्हणून त्याची ही अवस्था झालेली आहे. नाहीतर अद्वैतला काहीही झालं नसतं. माझ्या मुलाला मी फुलाप्रमाणे जपत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तिथं आतमध्ये जो मृत्यूशी झुंज देतोय ना, तो माझा मुलगा आहे. त्याला मी काही होऊ देणार नाही आणि त्याला जर काही झालं तर ज्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे त्याला मी सोडणार नाही. हे सगळं सरोज बोलत असते आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अद्वैतची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. तेव्हा संगीता म्हणते, काय बोलताय हो तुम्ही? प्रत्येक वेळेस कला तुम्हाला समजून घेत आहे, तुमच्या घराचा विचार करत आहे आणि आज तरीही तुम्ही तिच्याशी त्या पद्धतीनं बोलताय. तेव्हा सरोज म्हणते, बरोबर आहे, कारण कला तुमची तशी वागू शकत नाही असंच तुम्हाला वाटणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुमच्या मुलीमुळे ही अवस्था झालेली आहे आणि कसं आहे, तुम्हीच तसे संस्कार दिलेले आहेत तर तुमची मुलगीही तशीच असणार आहे. तिच्याकडून वेगळी अपेक्षा करायची गरजच काय आहे, असं संगीता बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र रडत असते. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात. डॉक्टरांनी कन्सर्न फॉर्म आणलेला असतो आणि कलाला दोष देत सरोज मात्र तिच्या तोंडाचे वाफारे सोडतच असते. तिचं एकच म्हणणं असतं की कला, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे. आणि इकडे सरोज कलाला दोष देत असते. कला मात्र शांतच असते. डॉक्टरांनी कन्सर्न फॉर्म आणलेला आहे आणि डॉक्टर म्हणतात की त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे, या कन्सर्न फॉर्मवरती सही करा. तेव्हा मात्र कला सही करायला लागते. तेव्हा सरोज तिच्या हातातून कन्सर्न फॉर्म हिसकावून घेते आणि तिला म्हणू लागते की याच्यावर सही करायची काही गरज नाही, ते करायला मी खंबीर आहे. अद्वैतपासून तू लांबच राहायचं आहे. आणि स्वतः सरोज त्या कन्सर्न फॉर्मवरती सही करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण डॉक्टरांना कला विचारते की डॉक्टर, त्याला अस्थमाचा त्रास आहे हे मला माहिती आहे, पण आता त्याची अवस्था काय आहे, तो कधी बरा होईल? तेव्हा डॉक्टर सांगतात की काही सांगू शकत नाही, शेवटी देवाच्या भरोशावर आहे, आता त्यांची अवस्था क्रिटिकल आहे. आणि सरोज आता ढसाढसा रडायला लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.